प्लास्टिक मुक्त नांदेड शहरासाठी नांदेड येथील पर्यावरण प्रेमी जे आहे ते गेल्या काही वर्षापासून जनजागृती करताना आपल्याला पाहायला मिळतात। आता मी नांदेड शहरातील छत्रपती चौकात आहे। आपण बघतो या ठिकाणी मोठी भाजीपाला मार्केट आहे। याच ठिकाणी जे आहे ते प्लास्टिक वापरू नका असा संदेश हे प्लास्टिक प्रेमी या ठिकाणी देताना पाहायला मिळतात। गेल्या काही वर्षापासून निरंतरपणे दर रविवारी ही कामगिरी ते काम करताना पाहायला मिळतात। लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे हा यामागचा उद्देश आहे। आपल्यासोबत या पर्यावरण प्रेमी आहेत, काय सांगाल, काय नाव आहे, कोणत्या संस्थेमार्फत कशा पद्धतीने ही जनजागृती केली जाते? तर नांदेड शहरवासियांना अशी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी प्लास्टिक बंदीवरती थोडा विचार करावा आणि नांदेड ब्लॉगर म्हणून गेली 2.5 वर्षापासून हे नांदेडकरांच्या जनजागृतीसाठी कार्य करताय। आजचा 171वा रविवार आहे। मागच्या रविवारी आम्ही महावीर चौकामध्ये हा संदेश आम्ही दिला होता आणि त्याच्या आधी आम्ही आपल्या आनंदनगरला। तर अशा पद्धतीने आम्ही दर रविवारी हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवतोय की तुम्ही प्लास्टिकचा वापर करू नका, प्लास्टिक तुमच्या शरीरासाठी किती घातक आहे, तर त्याचा वापर करू नका आणि त्यापासून तुम्ही मुक्त व्हा आणि प्राण्यांना आणि सगळ्या पर्यावरणाला तुम्ही संरक्षण करण्यासाठी आमची आग्रहाची विनंती आहे। आणि तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सामील होऊ शकता। तुम्ही दर रविवारी फक्त 2 तास सकाळी 7 ते 9 आम्ही एक एरिया ठरवतो, त्या एरियामध्ये जाऊन नांदेड ब्लॉगरच्या माध्यमातून आम्ही हे सगळी जनजागृती करतो। आणि कापडी पिशवी वापरा, कागदी पिशवी वापरा, प्लास्टिकचा वापर टाळा, हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा संदेश आम्ही नांदेडकरांना देत आहोत। धन्यवाद। आपण बघतोय गेली 171 दिवस झाले ही सगळी मंडळी प्लास्टिक मुक्तीसाठी काम करताना पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने या ठिकाणी देखावा तयार करण्यात आला, संपूर्ण प्लास्टिक अंगावर वापरण्यात आले आणि वापरू नका असा संदेश यांना द्यायचा। काय सांगाल, शासनाने जे आहे ते प्लास्टिक मुक्तीसाठी कायदा सुद्धा केलाय, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही का? नागरिकांचं याकडे वाढतं दुर्लक्ष लक्षात घेता आम्ही नांदेड ब्लॉगर या टीमने दर रविवारी हा उपक्रम राबवत आहोत। आपल्या इथे प्लास्टिक म्हणजे कॅरी बॅगच हा गैरसमज आहे। प्लास्टिक म्हणजे घरामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट जी प्लास्टिकच्या आवरणात येते त्याची वापरानंतर योग्य विल्हेवाट लागावी। न कळत लोक त्याला रस्त्यावर टाकतात, नाल्यांमध्ये टाकतात, त्याच्यामुळे तिथे दुर्गंधी होते, कोणी जाळून टाकते त्याला, तिथे दुर्गंधी होते आणि आजार पसरतो। याला विळखा घालण्यासाठी आपण नांदेड ब्लॉगर मोहीम सुरू केलेली आहे या ग्रुपने। आणि हे जे घरगुती प्लास्टिक आहे ते डस्टबिनमध्ये टाकलं पाहिजे, कचरा पेटीतच टाकलं पाहिजे आणि त्याची पुढची विल्हेवाट ही योग्यरित्या लागली पाहिजे, हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे। म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही जे घरगुती प्लास्टिक वापरताय ते फक्त घरगुती डस्टबिनमध्ये टाकलं पाहिजे आणि हा संदेश तुम्ही तुमच्या परिवारापर्यंत पोहोचविला पाहिजे। जय ब्लॉगर। काय सांगा, याचे काय दुष्परिणाम आहेत मानवावर? मी दुष्परिणाम सर्वांना सांगतो। त्या अगोदर प्लास्टिक बोले तो कॅन्सर। आता ह्याच्यावर तुम्ही विचार करू शकता किती गंभीर परिस्थिती आहे। प्लास्टिक वापरल्यानं कॅन्सर होतं आहे आपल्याला माहिती आहे। जसं की गरम गरम पदार्थ आपण प्लास्टिक प्लेटमध्ये सेवन करतोय, तर हे करू नका बिलकुल आणि प्लास्टिक वापरू नका। आपणच जिम्मेदार आहोत, आपणच जिम्मेदार आहोत प्लास्टिक वापरून रस्त्यावर टाकण्याचे। त्यासाठी नांदेड शहर, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, उल्लेख करतो MP UPचा, कारण का इंदोर शहर खूप स्वच्छ आहे। आपले विचार बदला, प्लास्टिक सारखे जे विचार आहेत ना ते विचार बदला। नांदेड शहरच का हिंदुस्थान प्लास्टिक मुक्त होईल, हे असा माझा नांदेडकरांना संदेश आहे। जय नांदेड ब्लॉगर्स। निश्चितच आपण बघतोय ज्या पद्धतीनं प्लास्टिक मुक्तीसाठी सगळेजण जनजागृती करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी जे त्यांनी थैले सुद्धा वाटप करण्यात केले। आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ताही आहेत ज्यांनी भाजीपाला खरेदी। काय वाटतं ज्या पद्धतीनं प्लास्टिक मुक्तीसाठी हे सगळेजण जे आहे ते मदत घेतात, तुमचा काय यात सहभाग असणार आहे का भविष्यात? छान वाटते प्लास्टिक वापरू नये वाटे, हे प्लास्टिक छान वाटते, पेपरच छान वाटते वापरायला। हो, काय वाटतं हे ज्या पद्धतीनं जनजागृती केली जाते, काय आव्हान असणार आहे तुमचं? खूप चांगला वाटते की अशा प्रकारचे जे पिशव्या आणि पर्यावरण आपलं चांगलं होईल, म्हणजे दूषित काही होणार नाही। इथून पुढे तुम्ही प्लास्टिक वापरणार नाही वापरणार नाही। निश्चित आपण बघतोय प्लास्टिक मुक्तीसाठी ही सगळी मोहीम हाती घेण्यात आली आहे आणि नांदेडकरांनी प्लास्टिक वापरू नये, पर्यावरण स्वच्छ ठेवावं, पर्यावरणाशी नातं जोडावं असं आव्हान या पर्यावरण प्रेमींनी या माध्यमातून दिलं आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।